किंमत ब्लँक चेक आहे हा, ह्याच्यावर तुला हवी तेवढी किंमत टाक, संपूर्ण आयुष्य ऐशारामात जगशील इतके पैसे मिळतील तुला। हा चेक घे आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जा। किती अमाउंट टाकू ह्यावर? सांगितलं ना, तुला हवी तेवढी अमाउंट टाक। आणि इतकंच नाही, इथून पुढेही तुला जेव्हा लागतील, जितके लागतील तितके पैसे देईन मी तुला। अट फक्त एकच, माझ्या प्रीतमचं नावही घ्यायचं नाही परत। ओके ठीक आहे, मी सांगतो। प्रीतम, मी खूप मिस करत होते तुला। एवढ्या जवळ असूनही खूप लांब होतास रे। नाही ना, पण आता आहोत ना पुन्हा जवळ। चल, वहिनीकडनं पटकन तुझ्या बॅग्स घेऊन ये। पुन्हा एकदा गृहप्रवेश करायचा तुझा। प्रीतम, आता सगळं चांगलं झालं। प्रीतम, मी अक्काईला फोन करून तुला सगळं आठवलंय ती आनंदाची बातमी देऊ का? ती खूप काळजीत होती। चालेल ना? चालेल नाही, धावेल। चला। आता साखर अगदी करेक्ट पडली। म्हणजे साखर कमी होती ती? साखर करेक्ट पडली। काहीतरीच तुमचं। हे सगळं जास्त होतं असं वाटत नाहीये का तुम्हाला? जास्त अजिबात नाही। म्हणूनच तुझ्यासाठी हे आहे, म्हणजे जास्त। माझ्यासाठी काय आहे? उघडून तर बघ। हो, झुरळ? झुरळ का आणलं तुम्ही? त्यात मला वाटलं तू झुरळ बघशील, घाबरशील आणि मला मिठी मारशील। प्रीतमला काहीही होणार नाही। तशी थोडीशी जरी शंका मला आली असती तर मी स्वतःच लांब निघून गेले असते। मला माझं सौभाग्य नको आहे का? मला त्याची काळजी नाही आहे का? मावशी, विश्वास ठेवा माझ्या, त्याला काही होणार नाही। पण प्लीज मला
मला त्याच्यापासून दूर करू नका. मधुराताई, काय ऐकताय तुम्ही हिचं? ती उगाच काही बाई भरवते तुमच्या मनात. मावशी, जसं तुम्हाला तुमचा मुलगा हवाय तसंच मलाही माझा नवरा हवाय. मला मान्य आहे तो आता तुमच्यावर रागवलाय, पण तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोललात ना, तर तो सगळा राग विसरून तुमच्याशी पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागेल. जर तुम्हाला पत्रिकेबद्दल शंका असेल तर आपण मीच आहे. एक मिनिट. हे माझ्यासाठी आहे. येस, हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे. ही सगळी अरेंजमेंट मी केली. हा, फक्त जेवण मी बाहेरून मागवलं, पण मी जेवण बनवणार होतो. तुम्ही? हो, पण जर मी जेवण बनवलं असतं तर दुसरा दिवस उजाडला असता, म्हणून नाही बनवलं. पण बाकी सगळी अरेंजमेंट मी केली. कशी आहे? चांगली आहे. ओके, या. आणि हे बघ, घरात आता वेगळी प्रकरणं चालू आहे, तणाव आहे. तेवढ्यातल्या तेवढ्यात आपण हात साफ करून घेऊ. काय म्हणतेस? असं काय चालते? चल, आता हे सगळं जागेवर नेऊन ठेव आणि चांगल्या वस्तू उचल. हा, हो. काकू आणि आशू आमच्याच घरात चोरी करतायत. नक्की काय चाललंय यांच्या मनात? नाही श्रेष्ठा, पुन्हा ही चूक करू नकोस. एकदा मी तुला सोडलंय, मी परत तुला सोडणार नाही. त्यामुळे इथून पुढे माझ्या मंगळसूत्रापासून आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. मला लांब राहायला सांग. हा नवराज माझ्याकडे आला होता, विसरलीस? अगदी बरोबर आहे तुझं. मीच तुझ्याकडे आलो होतो आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. माझ्यावर खरं प्रेम काव्याने केलं. तू काय ग, तू वेळोवेळी फक्त माझा वापर करून घेतलास. त्यांच्याबरोबर राहणं, तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही माझ्या प्रीतमच्या डोक्यात कुंडी. देव न करो त्याला कुठे वर्मी लागलं असतं, त्याचं काही बरं झालं असतं. आणि कशासाठी केलं ते तुम्ही? कशासाठी केलं? मी अंजलीला घराबाहेर काढावं म्हणून? तीच अंजली जी तुम्हाला या घरात घेऊन आली, तुम्हाला आधार दिला, तिच्याशी असं कसं वागू शकता तुम्ही? इतकं उलट्या काळजाचं कोण असू शकतं? प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब करण्याच्या नादात तुम्ही माझ्या प्रीतमला माझ्यापासून दूर केलं. मी तुम्हाला माफ नाही करू शकत. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. काव्या,
आता पोलिसांना बोलव आणि या दोघींना त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. मधुराताई चुकलं माझं, पाया पडते तुमच्या, दया करा हो माझ्यावर.